प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, सुंदरसा देवाचा म्हणणं मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि तुमच्यासाठी मी प्रार्थना देखील करणार आहे. तर प्लीज प्रत्येकाने यशोदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आज प्रार्थनेद्वारे देव तुमच्या जीवनात अद्भुत आणि महान कार्य करणार आहे. देवाचं सुंदरसं वचनाचं म्हणणं आहे. वचनाचे हेडिंग आहे, प्रभू येशूचे वचन आणि मोठी महान आज्ञा व सेवा करणे. सर्वात देवाची मोठी आज्ञा काय आहे त्या आज्ञेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. देवाची सर्वात मोठी आज्ञा, कुणी म्हणून तू आपला देव परमेश्वराला पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने प्रीती कर, ही तर आहेच, पण त्याबद्दल प्रभू येशूने सर्वात ते जाण्या अगोदर, स्वर्गात जाण्या अगोदर एक आज्ञा सांगितली. ती आज्ञा मी आज तुम्हाला सांगतो. मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि त्यातलं 18 ते 20 वचनामध्ये देवाची आज्ञा आहे. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना बोलून म्हणाला, स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्व अधिकार मला दिला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्राच्या लोकांना शिष्य करा आणि पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि ज्या काही आज्ञा पाळायच्या शिकवल्या ते शिका आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. येशूने काय सांगितलं? युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. कारण की युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस येशू आपल्याबरोबर आहे, आपल्या प्रार्थनेद्वारे आहे, पण त्याच्याबरोबर एक जोड आहे की तुम्हाला देवाचा सुसमाचार सांगावा लागेल. त्यांना काय करावं लागेल? येशूचं वचन सांगावं लागेल. आता सुसमाचार सांगण्यासाठी प्रत्येकाने पास्टर होणं गरजेचं नाही. तुम्ही जिथं कुठं ट्रॅव्हल्स करता जाता, कोणी दुःख असेल त्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. तुमच्या मोबाईलच्या स्टेटसवर येशूचं वचन ठेवू शकता. कोणी दुःख असतात त्याला एखाद्याला खायला घेऊन त्याला सांगू शकता की येशू तुझ्यावर प्रेम करतो. जो कोणी सैतानी बंधनात आहे, ज्याचं दुःख न पुढंच काय होत नसेल तर त्याला प्रार्थनेला आणून देवाच्या चरणी, ती बी सेवा आहे. तुम्ही देवाचं गाणं ऐकू शकता. गाणं ऐकता, तुमचं गाणं ऐकून दुसऱ्याच्या कानी जाऊन ते गाण्याच्या देखून देखील लोकांची देवाची सेवा होती, ते देवात येतात. कारण की सेवा करण्याची बरेच पद्धती आहेत. म्हणून तर येशूने मत्ती शुभवर्तमान 9 मध्ये बी तेच सांगितलं, पीक फार आले पण कामगार थोडे आहेत. म्हणून प्रियजनांनो, येशूची ही शेवटची आज्ञा होती की सर्वांनी काय करा? सर्व राष्ट्राच्या लोकांना शिष्य करा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, म्हणजे सर्वांनी सुवार्ता करा. सुवार्ताद्वारे जो करतो तो देवाचे इन्शुरन्स खाली असतो. जसं आपण जगात इन्शुरन्स घेतो त्या इन्शुरन्स, तसं तुम्ही सुवार्ता द्या देवाचे इन्शुरन्स. मी प्रार्थना करतो, पवित्र देवा इन्शुरन्सच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळख आरोग्य करतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगर निक, दुष्ट आत्म्याचे निक, ज्या हाताकडे जेवढे बघत आहे पवित्र आत्म्याचा स्पर्श प्रत्येकाला टच डॉक्टरचे रिपोर्ट बदल